आवाज 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 कॅरेक्टर अरे या आता हे तुमचेच घर आहे. बरोबर हे दोघे तुमचे गावात आहेत. आता हे तुमच्या बरोबर इथे चला चला पोरांनो जेवण करून घ्या. व्हॅल्यूम वाढवा थोडं माईकचं. इको मारतं चालू करायचं अगोदरच चालू करायला एंट्री मारतात आणि येतात. अहो वहिनी येतेच ना मग
नको गं बाई, मी आहे ना, मी करीन. तू आराम कर. मग वरती आला. तू एवढ्यानं राम लागतं. तुझं काय? नको गं बाई, मी आहे ना, मी करून घेईन. हे पडदा काऊन नाही कळत यार? पप्पा, श्रव्या, इकडे हो, इकडे हो. श्रव्या, तू तिकडे हो. आहे ना तुम्हाला म्हणला आमचे पोटी जातो भीमाचे लगीन उरकून टाकू या वर्षी. एवढी काय खाई आहे दादा भीमाच्या लग्नाची? माझा भाषा चांगला शिकतो आहे. पुढलं वर्ष त्याचं मॅट्रिकचं वर्ष आहे आणि ते खूप महत्वाचं वर्ष आहे. त्याच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही ताई. पण लग्न एका अटीवर होणार. कोणती अट आहे तिची? मुलगी चांगली मिळावी ती अट आहे दादा. ठीक आहे ना, कबूल आहे. बघून ये दादा मुलगी. हो हो येतो मी. हे पकड. नाही मी इकडे क्लिप मध्ये राहतो. माझा मुलगा पुढल्या वर्षी मॅट्रिक पास होणार आहे. ठीक आहे तुमची एकदा पोटी तरी जावा. आवाज वाढवला ना म्हणलं भाऊ माईक मध्ये एडिंग आवाज वाढवू शकतो ना. काय करावं पोरी तुझं? मला मुलगी पसंत आहे तुमची. तुला काय आहे? म्हणून मी हा येते त्याला चॅनल बाई तुम्ही नाही का ते मम्मीकडे पाठव. मम्मीकडे समोर जाऊन ते हे करा. नाही ए बाबा तूच आवाज दिलो हाईट तुझी आहे. राहू दे राहू दे. माम्याला लावा लागते. नवदेव झाला भीमबा नवरी रमाईती आणि हसली तेव्हा अंत्यमी रमाईती. नवदेव झाला भीमबा. माईकच्या सेंटर माईक सेंटर. दोघांच्या डोक्यावरती रामजीने ठेवला. दोघांच्या डोक्यावरती रामजीने ठेवला. पडला त्या क्षणा भीमरमाईच्या लग्नात दिसे ती रमा शोभून सुभेदाराची. दिसे ती रमा शोभून सुभेदाराची.
मग अभ्यास करताना म्हणजे समजत नाही झाले तर एवढं सारं लक्षात कसं राहणार माझ्या? आणि हो लक्षात नाही राहिलं तर चांगल्या गुणाने पास कसा होईन मी? मला अडाणीला कसं कळणार बरं? रामू आता तुला शिकायला पाहिजे, असं अडाणी राहून चालणार नाही. शिकेन पण बाहेर जाणार नाही शिकायला. का नाही रामू? ज्योतिबाने जसं सावित्रीबाईला शिकवलं तसं मी पण शिकवेन की तुला. आता तुम्ही शिकवत असाल तर आवडेल मला शिकायला. मग खरं अगदी आजपासून अगदी आत्तापासून आपण सुरुवात करूया. इच्छा पूर्ती झाली मनाची, इच्छा पूर्ती झाली मनाची, आणि नाही झाली रमाई, शिकली बाळाकडे रमाई, शिकली बाळाकडे. बाबा रमा असे ऐकलं का? आपला विवाह विवेकपास झाला. बरोबर तो होय बाबा खरंच आपला विवाह विवेकपास झाला. सुनबाई ऐकलं का? आपला विवाह BA पास झाला. हो माझ्या तोंडा बघून राहिला, त्याच्या ओळखीची तयारी करा. माझा विवाह BA पास झाला. माझा विवाह का खात असेल का माझा विवाह ऐकलाच नाही. होय होय ते ठीक आहे. तुम्ही काळजी नका करू आणि मला बघू. हो हो विवाह आला. विवाह आला. होय बाबा विवाह तो आला. होय बाबा मी आलो. अगं काय झालं बाबांना? अहो रातभर डोळ्याला डोळा नाही सारखं तुमच्याच नावाचा जप करीत आहे. सुनबाई माझ्या विवाहाला खूप शिकव बरं. हो विवाह तू खूप शिकले. होय बाबा मी खूप शिकलो. आपल्या समाज बांधवाला योग्य मार्गावर नाही हीच माझी शेवटची इच्छा आहे रे. रामू मला जाणे गरजेचेच आहे. तुम्ही आमची काळजी नका करू. रामू मला बाबाला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे आणि मला जाणे खूप गरजेचेच आहे. रामू जा तब्येतीची काळजी घ्या. होय रामू. घरी कोणी आहे का? वॉचमॅन तुमच्या पत्र आहे. प्रिय रामू सापराम नमस्कार. मी सुखरूप पोहोचलो. चिंता नसावी. गंगाधर आजारी असल्याचे वाचून वाईट वाटलं. त्याचे आयुष्य तेवढंच असेल त्याला आपण काय करणार? हे होणारच असेल तर त्याला काय करणार? लंडनला यायच्या आधी झालेल्या भांडणात तुझ्यावर खूप रागावलो. रागाच्या भरात बरं वाईट बोललो, संतापलो. त्याबद्दल क्षमा कर. ते केवळ अभ्यासासाठी. माझा हातून झाला. मला खूप वाईट वाटलं. मला साथ द्यायचं ठरवलं. संसार हे तुझे क्षेत्र, अभ्यास हे माझे क्षेत्र अशी विभागणी तू करून घेतलीस. मी तुझ्या समजूतदाराबद्दल मी तुझ्या कृतज्ञ आहे. मला समजून घे रमा.
तू सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहेसच त्याबद्दल तुझे आभार. पैशाची व्यवस्था मीही करीत आहे. मीही इथं मोठ्या अडचणीत दिवस काढतोय. माझ्या जवळही तुला पाठवण्यासाठी पैसे नाहीत. मी इथं पावाच्या तुकड्यावर दिवस काढतो आहे. नाही साहेब नाही. मी असताना माझा साहेब पावाच्या तुकड्यावर काढेल असं मी होऊ देणार नाही. मी कष्ट करेन आणि माझ्या साहेबांनी पैसे काढेल. माझ्याकडून पैसे यायला वेळ लागला तर स्वतःचे दागिने मोडून घर खर्च भागव. परत आल्यावर तुझे दागिने मी भरून देईन. अभ्यास अजून संपला नाही रमा. खूप काम आहेत. खूप कष्ट घ्यायचे आहेत. ज्ञानाचे सागर सुचायचे आहेत. हे माझ्या समाजासाठी मला करावेच लागेल रामू. यशवंतासाठी आणि यशवंताला आणि स्वतःला जप रामू. आणि स्वतःची काळजी घे आणि मला समजून घे. आणि माझ्या पाठीशी अशी तू सदैव उभी राहा. तुझा साहेब. तुझ्याकडे येणार आहे पण नाही. बाबडा रे
भाकरीवाला माणूस भेटला एक नंबर ओरिजिनल भाकरीवाला भेटला बात नाही का कारचं चांदीच्या नावानं नाही का 101 रुपये देतो ताराचंद चांदे हां ठीक रत्नाताई रामू हे घे. हे कुणासाठी अगं तुझ्यासाठी तरी काय माझ्या लाडक्या बायकोसाठी. बायको गोरी आहे की काळी आणि माझ्यापेक्षा गुणाची तर आहे ना व? हो तुला बघायचं हो हे बघ गोरी पण आहे आणि सुंदर पण आणि गुणवान पण. मानसी मानसी पकड चालू चालू उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा ध्यान नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा उमटे दागी दिशाही ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा उमटे दागी दिशाही जय भीम क्रांतीचा नारा जय भीम आमचा किनारा जय इशारा जग जिंकुनी उठवे तुनी मिठीत आभाळ घे लढाचा छातीचा पोट काढूनी ओझ्या येऊ दे शेप घे कुणी लढाचा छातीचा पोट काढूनी ओझ्या येऊ दे शेप घेऊनी जय भीम क्रांतीचा नारा जय भीम आमचा किनारा जय भीम
दिवसाचे उगवले उत्कर्षात आहे का तिकडे पाणी घेऊन या आज सुट्टी असेल ना गं? तसं नाही काही नाही वसतिगृहांच्या जेवणाच्या ऑर्डर आलेला नाही म्हणून जेवणाची व्यवस्था होत राहिलेली नाही. दाखवू का? ह्या घ्या बांगड्या आणि मुलांच्या जेवणाची व्यवस्था करा. ह्या काय ताई साहेब या बांगड्या तर कुठे आहेत की साहेब काय म्हणते अहो साहेब इतका मोठा दागिना माझ्याजवळ असताना ह्या दागिन्यांची काय गरज? बुकेला मुलाची दशा तावरून बुकेला मुलाची दशा तावरून बांगड्या सोन्याच्या नामानं दिल्या तावरून बांगड्या सोन्याच्या नामानं दिल्या तावरून धन्य रे माई, धन्य रे माई, धन्य रे माई, धन्य रे माई. का ग रमा आज अशी तू गप्प का काही सांगायचं आहे का तुला? अगं खालच्या जातीच्या लोकांना पांडुरंग दर्शन देत नाही ना तू? अगं तो संघर्ष होता, तो एक लढा होता. रमा तुझी इच्छा आहे ना पंढरपूरला जाण्याची? मी तुझ्यासाठी असं नवीन पंढरपूर निर्माण केलं, त्या पंढरपुरात देवस्थान नाही पण त्या पंढरपुरामध्ये सर्व माणसाला माणूस म्हणून ओळखणार असते. सगळं त्या पंढरपुरात ते पंढरपूर माझं सर्वांचं गौरव करायचं ना. असं बोलून मला लागू नका साहेब. आणि हो आजपर्यंत तुम्ही फक्त एकट्या यशवंताचे आईबाप झाले. त्याला बिंदुड्यांचे आईबाप व्हायचे आहेत. जा त्यांची आधार व्हा, त्यांची गाठी व्हा, त्यांची आत्मपूजा साहेब, त्यांची आत्मपूजा. रामू जिथून जगायला प्रारंभ करायचा तिथून तू मरणाची भाषा बोलतेस, जिथून प्रकाश आहे तिथून तू विज्ञानाची भाषा बोलतेस. अगं आता कुठे रंगभूमीचा पडदा उघडलेला आहे आणि तू पडद्यावर जाण्याची भाषा बोलतेस. असं बोलू नकोस रमा, असं बोलू नकोस. साहेब तुम्ही मला खूप काही दिलं. मी सध्या कपाळाने जात आहे असं मला कपाळ माहित होता. आपण रामूला काहीही देऊ शकलो नाही म्हणून तुम्ही नाराज होऊ नका साहेब. तुम्ही नाराज होऊ नका. तुला बरे वाटत नाही? आपल्या यशवंतासाठी आणि आपल्यासाठी तुला जगायला पाहिजे रामू. तू आता मग खंबीर ठेव रामू. तू अजूनही मरणावर मात करू शकतो. अजूनही मरणावर मात करू शकतो रामू तू.
हो